गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मी त्यासाठी सकाळी सकाळी आलोय पुण्यामध्ये आपल्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि शनिवारवाड्यापासूनच मला बघा बाप्पाचं दर्शन व्हायला सुरू झालंय. इथून सगळे मित्रांनो, हे बघा मी दगडूशेठ बाप्पाच्या एरियामध्ये आहे सध्या आणि चाललोय मंदिराकडे. तर आताशी 7:15 वाजले तरी एवढी गर्दी आहे. तर अजून 9-10 वाजता हा पूर्ण रोड ब्लॉक होऊन जातो. म्हणजे इकडे गाड्यांना परमिशनच नसते, फक्त आणि फक्त आपण बाप्पांच्या दर्शनासाठी चालत जायचं एवढंच असतं. इकडे गाड्या वगैरे परमिशन नसते. आता बघा ढोल पथक वगैरे देखील पण आली आहे. बघा तयारी झाली आहे पथकांची. ढोल पथक वगैरे ढोल वगैरे बांधून घेणार आणि बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार थोड्याच वेळामध्ये. आता पोलीस प्रशासन देखील इथं आलेलं आहे सगळं आणि आपल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. तिथे कुठेच थांबायला तुम्हाला जागा मिळणार नाही, फक्त आणि फक्त कुठेतरी स्टँडिंग होऊन घ्यायचं. बाप्पा थोड्याच वेळामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरातून निघून जिथे सिंहासन बनवलेलं आहे तिथे जाणार आहे. तर आता सध्या लाईव्ह बघा एवढी गर्दी झालेली आहे, रोड पूर्ण ब्लॉक झालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता बाप्पा मंदिरातून निघून आपल्या रथामध्ये बसलेले आहे आणि आता मिरवणुकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि गर्दीत माहोल बघा कसला झालाय. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पा आता मिरवणुकीसाठी निघालेले आहे. माहोल असा भाविकांचा झालेला आहे सगळीकडे आणि सगळे आपल्या एका जागेवरती उभा राहून वंदन करत आहेत आपल्या श्रीमंतांना. आणि शेवटी श्रीमंत आपल्या आगमनाकडे निघालेले आहे. आपल्या आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे श्रीमंतांच्या. आणि आता सगळा माहोल परत तिकडं त्या दिशेनं चाललेला आहे. सगळा माहोल आता तिकडे जाणार. तर आपण देखील जाऊया. वातावरण देखील खूप छान झालं. मित्रांनो, मी माझं चॅनल देखील यूट्यूबचं आणि इंस्टाग्रामचं लास्ट इयरला स्टार्ट केलेलं बरं का. गणपती बाप्पा बसलेले होते त्यावेळेपासून मला आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद बाप्पाच्या आशीर्वादानं मिळालेला आहे. आणि हे बघा, ह्या वर्षी श्री पद्मनाभ स्वामी मंदिर जे केरळचं आहे त्याची प्रतिकृती ह्या वर्षी बनवलेली आहे. आणि आपल्याला जास्तीत जास्त इथपर्यंतच जाता येईल, पुढं त्यांनी बंद केलेलं आहे. कारण दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक पूर्ण होऊन परत इथे स्थानापन्न दगडू बाप्पा होणार आहे. त्यासाठी इथे असं बॅरिगेट्स त्यांनी लावलेले आहे. तर आपण थोडस जवळ आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की श्री पद्मनाभम स्वामी मंदिर केरळची आहे. केरळची प्रतिकृती ह्या वर्षी उभारलेली आहे. तर असा काही माहोल आपल्याला सध्या पाहायला मिळते. बघ, एवढी कमी गर्दी नसतेच बरं का. आता संध्याकाळपासून इथं एवढी गर्दी होऊन जाते की इथपर्यंत मी ज्या ठिकाणावरती उभा आहे त्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी पण 1 तास लागतो. इथे बाप्पाच्या आगमनासाठी खूप छानशी अशी रांगोळी देखील काढलेली आहे. तरी 7 वाजता आलो. काही लोक गेल्या 5 वाजल्यापासून बसलेली होती आणि खूप छानसा असा आगमन सोहळा दगडूशेठ बाप्पांचा पार पडल्यावर का खूप मस्त. एक झलक बाप्पाची पाहण्यासाठी लोक मुंबईवर येत आलेले. मित्रांनो, काही वेळासाठी एवढा माहोल खराब झालेला होता. हे बघा, चपला वगैरे सगळ्या लोकांच्या तुटल्यात पडल्यात. काही लोटाला की एवढ्याशा मिनिटासाठी म्हणजे 15-20 मिनिटं लोट राहील, पण सगळे सुरक्षितता पोलिसांनी घेतली. त्यामुळे
मित्रांनो, मी आज विश्व पाहतोय समोर माझ्या. मला आवडता नेता सिद्धार्थ जाधव आणि सर्व कलावंत टीम माझ्या समोर आहे आणि एवढं छान वाटतंय ना. आज असं वाटतंय की सार्थक झाले की काय राव, सकाळी सकाळी बाप्पांच्या दर्शनाला. कलावंत ग्रुप आहे आणि मी एवढ्या वरती चढलोय फक्त सिद्धार्थ भाऊला पाहण्यासाठी बरं का. हे बघा माझ्या समोरच आहे. हा सर्व आणि सर्व कलावंत ग्रुप आहे. मित्रांनो, मी फक्त कलावंत ग्रुप आहे ना सोशल मीडियावरतीच पाहिलेलं होतं बरं का, प्रत्यक्षात पाहिलंच नव्हता. पण आज मला प्रत्यक्षात पाहायला मिळाले कलावंत. सिद्धार्थ भाऊ देखील पाहायला मिळाले आणि नवनवीन खूप ऍक्टर्स पण होते. आपल्याला एवढे नावं माहिती नाही, पण आपल्याला फक्त मराठामुळे सिद्धार्थ भाऊ पाहायला मिळाला. तेच आपल्यासाठी खूप छान वाटलं नाही का कलावंत ग्रुपला बघून वगैरे. आता आपण जाऊया परत एकदा मार्गाला.